पाठीमागे सुद्धा. थँक्यू. तुम्ही मला सांगा ॲक्शन. मला सवय आहे ती. ॲक्शन सांगितल्यावरच मी चालू आहे. ॲक्शन. ओके, थँक्यू. सर्वप्रथम सर्व सोलापूरकर वासियांना माझा नमस्कार. आता कधी कधी योगानुयोग लागतो की कसा काय मी मुंबईवरून सोलापूर, माझे इथे कोणी मित्र नव्हते, आज बरेच झालेले आहेत. ओके, सर्वप्रथम माझे मित्र आहे एक रवी मनियारजी म्हणून, त्यांच्याशी आम्ही बोलत होतो आणि काही विषय निघाले ना, मी बोललो की यार आय वूड लाईक टू विजिट. आणि नंतर प्रशांतजीची भेट झाली आणि प्रशांतजी बोलले की तुम्ही यायचे, आपण सगळेकडे तुम्हाला जिथे फिरायचं तर फिरा आणि आपण एक प्रोग्राम करूया, लोकांशी वार्तालाप करूया. मला आवडलं. सर्वप्रथम मी सांगणार की आता सचिनजी बोलले की त्याचा जवळ माझा एक खास लगाव आहे, कारण तो माझ्यापेक्षा लहान असूनसुद्धा आम्ही एकच मदर इन्स्टिट्यूटमधून आलेलो आहे, जीजे सुलपाडमधून, आपल्या डायटमधून, आणि त्यामुळे एक थोडासा लगाव स्पेशल असतो. त्याप्रमाणे जसं प्रशांतजींनी बोलले ना, मी पण आवाहन करेन की त्याचा स्टुडिओ नक्की बघा. खूपच सुंदर आणि विलक्षण बनवलेला आहे. तर आणि ही वूड लव इफ एव्हरी वन विल व्हिजिट हिम अँड आय थिंक ही विल वेलकम एव्हरी वन. शुअर. तर नक्की एकदा सचिन खरा साहेबांचा स्टुडिओ बघा. आणि किती आणि नॉर्मली तिथे तुम्ही कलाकृती बघायला जाणार, पण मी सांगेन की त्यांचं जे स्टुडिओ आहे ते इटसेल्फ एक मोठी कलाकृती आहे. ओके, तर ती दक्षता घ्यावी जरा. आता आपण वळूयात 2-3 विषयावरती. आता साहेबांनी सांगितलं की पटकथा म्हणजे मराठीत स्क्रीन प्ले, तर ते आता मला थोडं समजून घ्यावं लागेल आणि नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. कारण मराठीतच आपण पटकथा, त्यांनी हास्यामध्ये थोडा इंटरेस्ट आणावा, तुमच्या चेहऱ्यावरती थोडं स्माईल यावं म्हणून बोललेले होते. तर मी त्याचं स्पष्टता करतो की सर्वप्रथम मी 3 स्टेपमध्ये जातो की मी या फील्डमध्ये आलो कसा काय. कारण मी जसं सांगितलं की जे स्कोलफार्डमधून आहे, आर्टिस्ट आहे. हां, आम्हाला अप्लायड आर्टमध्ये वेगवेगळे मीडियम शिकवतात की पोस्टर्स, होर्डिंग्स, सिनेमा. तर सर्वात पॉवरफुल स्ट्रॉंग मेसेज द्यायचं असेल तर सिनेमा इज दी पॉवरफुल मीडियम असं मला वाटलं. आणि त्यामुळे मी सिनेमावरती फोकस केला. आणि सिनेमामध्ये काम करायचं तर कसं करणार, काय करणार, कारण त्यासाठी FTI या खूप स्टडी करून वेळ लागणार आहे. तर मी डायरेक्ट तलावात उडीच मारली की आपण जॉईन करू कोणाला आणि शिकूया. आणि माझं फोकस, कारण कॉलेजमध्ये असताना एकांकिका करायचो, आम्ही ॲक्टिंग करायचो, डायरेक्शनचा कल नव्हता. कधी काही ॲक्सिडेंटली करावा लागला इथे. मग कळलं की डायरेक्शन इज द माय फील्ड. आणि डायरेक्शनमध्ये मी तसा आलो. पहिले 2-3 मराठी सिरियल केले मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून. आणि एक माझे कॉमन मित्र होते ते तेव्हा आफिफाज गुवारीकर पहिली फिल्म त्याची करत होते, पहिला नशा. आणि त्यात मी त्याला जॉईन झालो. आणि आमची मैत्री ॲज अ 2 फ्रेंड, क्रिएटिव्ह गाईज आणि डायरेक्टर आणि त्याचा असोसिएट म्हणून पण खूप घट्ट झाली आणि ते आत्तापर्यंत आहे. तर फर्स्ट फिल्म पहिला नशा तुम्ही कदाचित नाही ऐकली असेल, आशुतोष सरांची चांगली फिल्म होती, पण इट वॉज रिमेक ऑफ काही इंग्लिश फिल्मची होती. आणि काही लोकांना खूप आवडलेली आणि काही ते एवढं पॉप्युलर झालेली फिल्म नव्हती. पाठोपाठ वी गॉट इट द फिल्म कॉल बाजी, आमिर खानबरोबर आम्ही केलेली फिल्म. इट वॉज ॲक्शन फिल्म होती. आमिर खानची इमेज तोडून करायची होती, कारण त्याचं आमिर खान चॉकलेटी रोमॅन्टिक गाय म्हणून चालत होता तेव्हा. तर त्याच्याकडे ॲक्शन करून घ्यायची आणि तो इमेज ब्रेक करायचा जो प्रयत्न होता त्या फिल्ममध्ये, ते बरेच लोकांना आवडलं. पण ते पण ओके चाललेली फिल्म होती. आणि त्यानंतर एक 15 काहीतरी प्रोड्युसर उभे होते, ते सगळे भरारी झाले. कारण बॉक्स ऑफिसचा रिझल्ट जे मिळाला पाहिजे बाजीला, ते तसं मिळालं नव्हतं. अँड वी वर सिटिंग विदाउट अ जॉब, मी आणि आशुतोष. अँड मी ठरवलं की बॉस, हे जे आता चालू आहे जे प्रचंड कार्यक्रम, ते आपण जे करतो ना तसं चालणार नाही.
नाव करायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल आणि ते काय करायचं त्यावरती मंथन चालू होतं. इतक्यात मला एक माझे एडिटर साहेबांनी अजीज मिर्झा म्हणून डायरेक्टर आहेत त्यांच्याशी ओळख करून दिली आणि तेव्हा ते यस बॉस शाहरुख बरोबर फिल्म करत होते आणि दुसरी फिल्म नाना बरोबर करणार होते आणि मग त्यांनी सांगितलं की ही फिल्म ऑलरेडी चालू झाली आहे तर दुसरी फिल्ममध्ये यू जॉईन मी ॲज अन असोसिएट डायरेक्टर. तेव्हापर्यंत लिखाणाचा आणि माझा काहीही संबंध नव्हता. मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता मी लिहू शकतो. जे काही लोकांना पहिल्यापासून थोडंफार लिहितं त्यांना वाटतं की आपण सिनेमा लिहावा पण ती एवढी सोपी गोष्ट नाही आणि माझ्या मनात नव्हतंच कधी आपल्याला डायरेक्टर व्हायचं. बट सिनेमा ही एक वेगळी गोष्ट आहे. मग त्याला तुमच्याकडे वाचन असेल तर त्याचं तुम्हाला क्राफ्ट कळलं तर ते पडद्यावर कसं आणायचं आपोआप कळतं. तर ते काम करताना आय यूज टू डिस्कस विथ त्यांच्याबरोबर तो रायटरबरोबर आम्ही बसायचो आणि तेव्हा माझे बरेच सजेशन यायचे ते त्यांना आवडायचे. तर ही टोल्ड मी की तुम्ही तुमची लाईन लिहा. मला कुठली लाईन तुम्ही एक्झॅक्ट स्क्रीन प्ले लाईन लिहा. मला सर आय डू नॉट नो स्क्रीन प्ले रायटिंग हा माझा छंद नाही आहे विषय नाही आहे मी कधी विचार केला नाही बट यू हॅव अ कॉन्फिडन्स इन मी माझ्यावरती भरोसा आहे तर मी प्रयत्न करेन. मी कधी विचार केला नाही आणि त्यांच्या त्या विषयावर मी लिहायची सुरुवात केली आणि बरंच त्याच्यावरती एक वेगळाच प्रयोग निर्मित झाला आणि पेपरवरती आले. अनफॉर्च्युनेटली ती फिल्म झाली नाही कारण त्यानंतर यस बॉस नंतर अजीज मिर्झा साहेबांनी फिल्म नाही बनवली काही कारणामुळे इकॉनॉमिक साहेब धोरण त्याच्यात बरेच काही ही कुडंट मेक इट. बट त्या काळात आशुतोष भेटायचं बिकॉज ही वॉज कॉमन फ्रेंड. अजीज मिर्झाबरोबर त्याने बरंच काम केलं होतं. तर ही यूज टू ड्रॉप इन टू ऑफिस आणि बोललं की काय चाललं आहे मला हे मी रायटर झालो लिहायला लागलो साहेबांचं स्क्रीन प्ले. तो ही सेड की चल देन लिहूया आपण लगान. अच्छा आणि जेव्हा ही स्टोरी लगान आशुतोषची होती छोटीशी स्टोरी त्यांनी मला नरेट केली. नॉर्मली स्टोरी छोटीशी असते एवढीच होती की यार एक गावात लाचांवरती खूप अत्याचार होतात पीक नाही आहे आणि अंग्रेज त्यांना लगान मागतात आणि 1, 2, 3 गुन्हा लगान आहेत त्यांच्याकडे जास्त पाहिजे कुठून देणार. तर ते माफ करण्यासाठी गावाचे लोक मिळून ज्यांना क्रिकेट हा थांगपत्ता नाही ते लोक डिसाईड करणार की आपण क्रिकेट खेळूया आणि त्यांना हरवूया आणि लगान माफ करून घ्या. ओके फाईन. मग बोले नको सोड लिहू नको त्याच्यात वो आहे. म्हणजे या विषयावरती काम केल्याने एवढाच प्रॉब्लेम आहे की तुला प्रोड्युसर मिळणार नाही. बिग ह्याचे जे प्रोड्युसर आपले आहेत मुंबईचे त्यांची एक विचारसरणी आहे. त्यांना एक प्रकार पाहिजे एक त्यांची फॉर्मॅट फिक्स असते. त्या काळात तुम्ही वाचा करतो की खूपच ॲक्शन पाहिजे किंवा गाणे खूप झॅकपॅकवाला मामला असतो. मला हे सगळं याच्यात नाही. दिस इज व्हेरी व्हेरी एक्सपेरिमेंटल आहे. खूप रिअलिस्टिक आपण अप्रोच ठेवावं लागेल तर हे कुठे आणि असला भाग जे काय आपण तुझ्या डोक्याचा विच आय कुड सी ते प्रोड्युसर मान्य करणार नाही आणि आपल्याला प्रोड्युसर मिळणार नाही. त्यांनी टोल्ड मी की नाही आपण ट्राय करूया. मला ट्राय करायला काय हरकत नाही पण मला वाटतं मेहनत वाया जाईल. अँड एव्हरी मतलब जेव्हा मला मौका मिळाला ना तिथून मी पळायची वार्ता करायचो की नाही नको करूया सोड करून इथून जायचं नाही हे नाही आपण तिथून नाही करायचं तसं. तो ऑलवेज आय ट्राय टू फाइंड अ वे टू अवॉइड दॅट थिंग आणि आय वॉन्टेड की तो त्याची एनर्जी वेस्ट करू नये या सब्जेक्टवर. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण तो जिद्दीचा होता तो धरून चालायचं नाही हे आहे. तर मी सांगितलं की यार ही अशी वार्ता आहे ना की आपण मुंबईत राहून लिहू शकत नाही. वी शुड गो समवेअर बिकॉज मेंटली आपल्याला त्या गावात राहावं लागेल. तर तसं नाही मिळालं तेव्हापर्यंत आपण मुंबईत राहून ते विलेज क्रिएट नाही करू शकणार. ते इमोशन पाहिजेत मला. तर थोड्या दिवसात तो आला की ओके झाला बंदोबस्त. मला कुठे इथे एक कर्जतजवळ गाव आहे आणि कलोते म्हणून तर तिथे एक फार्म हाऊस आहे तलाव आहे आणि आपण तिथे राहूया. अरे मी बोला आता सुटका नाही आता लिहावेच लागणार. सो वी वेंट देअर आणि 22 दिवसात पहिला ड्राफ्ट लिहिला आणि तो ड्राफ्ट लिहून त्याच्यावरती आम्ही 12 ड्राफ्ट करत गेलो कारण 5 वर्ष मुंबईचे प्रत्येक प्रोडक्शन हाऊसकडे आम्ही गेलो आणि प्रत्येकाने नकार दिला. काही लोकांनी तर हाकलूनच टाकला की गेट आउट म्हणून की काय हिरो
धोती घालून क्रिकेट खेळतो म्हणून तो आयडियाच पडलेली नव्हतं. अँड त्यामुळे त्याला 5 वर्ष झाली. 5 वर्ष दरम्यान आमिरला नरेट केलं होतं स्टोरी अँड ही डिडंट लाईक इट फर्स्ट अटेम्प्टला. पण जेव्हा तो इंटरनॅशनल फिल्म करून आला आहे, आय थिंक अर्थ म्हणून होती, त्याच्यात तो विलनिश त्याचा कॅरेक्टर होता, तेव्हा त्याला कळलं की इंटरनॅशनल मार्केट काय असतं. दॅन ही रिअलाईज की मला कारण ह्या सब्जेक्टमध्ये इंटरनॅशनल मार्केटचा फील आहे, त्यासारखी वेगळी फिल्म आहे, रिअलिस्टिक अप्रोच आहे. तर आता तो प्रोड्यूस करायला तयार झाला आणि नंतर बाकीची घटना घडली. त्यापूर्वी मी लेखनावरती येतो की जसं साहेबांनी सांगितलं की पटकथा कथा लेखनमध्ये काय फरक असतो ते आपण पहिले बघून घेऊया. कोणी पेन हातात घेतलं आणि एक प्रेमपत्र लिहिलं म्हणजे रायटर झाला असला भाग नसतो. कारण लिहिणं हा आपल्या मनातले जे भाव आहे ते आपण काढून पेपरावरती टाकतो. त्याची एक पद्धत वेगवेगळी असते. कविता लिहिणं वेगळं आहे, गायन लिहिणं वेगळं आहे. कविता आणि गायन सेम नाही आहे, कारण गायनमध्ये एक तुम्हाला रिदम पॅटर्न लागतात, कवितामध्ये नसेल तर चालतं. ठीक आहे, कवितामध्ये भाव जास्त पाहिजे, गायनमध्ये भाव नसला तरीही चालेल, पण एक रिदम पॅटर्न असली तर खूप होईल. आता तम्मा तम्मा लोक काहीच नाही त्यात, पण तर तुम्हाला ऐकायला आवडते, तर तसला भाग आहे. तर त्याच्यात रिदम पाहिजे तर गायन आहे ते. पण कवितामध्ये भाव असला पाहिजे, आणि भाव नसेल तर कविता हृदयाला स्पर्श करत नाही. बरोबर आहे. तर हा लिखाणाचा एक भाग वेगळा झाला आहे. कादंबरी छोटी स्टोरी, कथा जेव्हा आपण लिहितो ते खूप भली मोठी महाकाव्यासारखं असतं आणि त्याच्यासाठी खूप प्लॉटिंग असतं, बरेच कॅरेक्टर असणार, त्याच्यात वाढता प्रवाह मोठा असतो. या सगळ्या रायटिंगमधून जर आपल्या ज्युनियर सिनेमा किंवा परफॉर्मन्स आर्टमध्ये लिखाणाची आपण गोष्ट करतो तेव्हा वी गो बॅक टू भरत मुनी यांनी नाट्यशास्त्र लिहिलं आहे आणि नाटक म्हणजे काय हे आपल्याला सांगितलं आहे. आणि तसे त्यांचे गुरु हॉलिवूडमधले शेक्सपियर साहेब. तर नाटक लिहिताना काय होतं की नाटकमध्ये स्टेज आहे आणि इथे जास्त जे वार्ताचा प्रवाह वाक्यामध्ये या तर डायलॉगवर पुढे जात असतो, सरकत असतो. कारण याच्यात सीन जास्त नाही, हॅपनिंग नाही, जे काही दाखवायचं या चौकटीचं दाखवायचं असतं. तर नाटकात हे लिमिट असते आणि त्याच्यात तुमचं संवाद लेखी खूप प्रभावी लागतो. की संवादमध्ये तुम्ही प्रत्येक इमोशन आणू शकता, ॲज वेल एज तुम्ही पुढे स्टोरी काय होणार ते इंटरेस्ट क्रिएट करून घेऊन जातात. तर ते संवाद जेवढे चांगले आणि उत्कृष्ट असेल नाटकात तेवढं ग्रिप धरून ठेवत असतं. आता सिनेमामध्ये काय फरक होता, स्क्रीन प्ले, कथा, पटकथा आणि संवाद हे 3 जे डिपार्टमेंट आहे ते आपल्या हिंदी सिनेमामध्ये आहे, इंडियन सिनेमामध्ये. फॉरेनमध्ये इज ओनली फॉर ओरिजिनल स्क्रीन प्ले रायटिंग अँड अडॉप्टेड स्क्रीन प्ले रायटिंग. तिथे संवादसाठी वेगळं अवॉर्ड नाही आहे किंवा हे नाही आहे. आणि आमच्या इथे बरेच लोक बोलतात की आम्ही स्क्रिप्ट लिहिलेली आहे. तर स्क्रिप्ट हा वेगळा शब्द आहे, कारण स्क्रिप्टच्या नावाचा कुठेही अवॉर्ड नाही आहे. हॉलिवूडमध्ये पण नाही आहे, इथे पण नाही आहे. इथे तुम्हाला मिळणार बेस्ट स्क्रीन प्ले रायटर, बेस्ट रायटर, स्टोरी रायटर आणि बेस्ट डायलॉग रायटर. हे 3 डिपार्टमेंटचा जेव्हा संयोग होतो देन इट बिकम स्क्रिप्ट. स्टोरी छोटीशी असू शकते. लगानची स्टोरी केवढी आहे, एकदम छोटी, की बा लगान माफ करायचं आहे म्हणून आपण अंग्रेज लोकांशी लढू, क्रिकेटमध्ये त्यांना हरवू. ही लढाई वेगळी असते. ठीक आहे. तर हे झालं जेव्हा एक कथा, ओरिजिनल थॉट, ओरिजिनल आयडिया खूपच लहान असू शकतो, पण त्याला फुलवून त्याच्यात कुठकुठले कॅरेक्टर असणार ते कॅरेक्टर स्केच आम्ही तयार करतो की तो कसा बिहेव करणार, का करणार, त्याच्या पाठीमागेचा उद्देश काय असणार आणि त्याने मी काय सांगू इच्छितो आणि जे मी सांगायला इच्छितो ते मी ऑडियन्सच्या मनाला कसा धरून ठेवू. कारण 3 चीज आहे जे लोकांना धरून ठेवतात फिल्ममध्ये. त्या एक सेन्सिबिलिटी, सेन्सिटिव्हिटी आणि एंटरटेनमेंट. सिनेमामध्ये सेन्सिबल नसेल काहीही, कुठे कुठे नाही तर तुम्ही बोललात की अरे काय तेच सगळं चाललं आहे, मूर्ख बनवतात का.
अँड फिल्ममध्ये कुठलाही 1-2 सीन पण सेन्सिटिव्ह नसेल जे तुम्हाला हार्टला टच करणार, की तुम्हाला ओह असं व्हायला पाहिजे, तर ते तुम्हाला धरून ठेवणार नाही सिनेमा. आणि एंटरटेनमेंट नसेल फिल्ममध्ये तर तुम्ही फिल्ममध्ये जाणार नाही, बघणार नाही. कुठलीही चांगली फिल्म घ्या, हिट फिल्म घ्या, त्याच्यात हे 3 भाग मिळेल. लगानमध्ये पण 3 होते, धुरंधरमध्ये पण 3 आहे. सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिबल आहे, एंटरटेनिंग आहे. तर हे 3 प्रत्येक हिट फिल्ममध्ये असायला पाहिजे, त्याचा भाव असायला पाहिजे, कारण ते ऑडियन्सला पकडून ठेवतो. आणि हे 3 गोष्ट कशी आणायची ते स्क्रीन प्लेचं काम आहे, की मी कुठे मला गरज आहे की इथे ऑडियन्सला हसवायचं आहे, की कुठे मला त्यांना इमोशनल करायचं आहे, की कुठे मला त्याला सांगायचं की अरे बा सी ही नवीन चीज मी घेऊन आलो. तर ही जेव्हा तुमचं बॅलन्सिंग ॲक्ट करेक्ट असेल सिनेमामध्ये, आणि तेव्हा ते लोकांना पकडून धरून ठेवतं. काही वेळी आमच्या इथे एवढं सिरियसली पटकथा जे सांगतो आम्ही स्क्रीन प्ले रायटिंग, त्याला बरेच लोक रायटर म्हणून बोलतात की हे रायटर आहेत, स्क्रीन प्ले रायटर आहेत. पण मी माझं स्वतःला मी सांगतो की मी रायटरपेक्षा मी क्राफ्टमॅन आहे. बिकॉज स्क्रीन प्ले हे रायटिंग मतलब ते देणगीचा विषय नाही आहे, हे कोणीही ट्रेन होऊ शकतं. ज्याला सिनेमाचं क्राफ्ट माहीत आहे, सिनेमाचं क्राफ्ट ज्याला माहीत आहे की कसं मला स्टोरी सिनेमामध्ये सांगता येईल, तो चांगला स्क्रीन प्ले लिहू शकतो. आणि रायटर किती उत्कृष्ट असला पण त्याला सिनेमाचं क्राफ्ट माहीत नसेल तर स्क्रीन प्ले लिहू शकणार नाही. लिहिला पण ते पकडू शकणार नाही लोकांसाठी. तर त्यासाठी तुम्हाला सिनेमा समजावा लागेल की सिनेमाचं क्राफ्ट काय आहे, सिनेमाचं ग्रामर काय आहे, सिनेमा हाव इट एक्सप्रेस द इमोशन्स, ते तुम्हाला एकदा समजून घेतले की तुम्हाला ते सरळ होतं. आता आपल्याकडे ते शास्त्र म्हणून त्याचा एवढा उपयोग नाही आहे, स्टडी नाही आहे. हॉलिवूडमध्ये गेला तो बिकॉज सायकॉलॉजी त्याच्यावरती खूप पार्ट घेत आहे स्क्रीन प्लेवरती, तर त्याचा व्यवस्थित ते लोक अभ्यास करून त्याचा एक फॉर्मॅट तयार केला. त्याला 3 ॲक्ट स्ट्रक्चर म्हणतं, की फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये काय काय झालं पाहिजे, ते किती वेळात संपलं पाहिजे. मग सेकंड स्ट्रक्चरमध्ये काय काय आलं पाहिजे, कॅरेक्टर सगळे एस्टॅब्लिश तुमचं झालेचं पाहिजे. अँड थर्ड ॲक्टमध्ये कशी तुमची वार्ता तुम्ही संपवता, ती थर्ड ॲक्टमध्ये हे अख्खं एक प्रॉपरली सायन्स बेस्ड रिसर्च करून त्या लोकांनी बनवलेलं आहे. आपल्या इथे अजून पण स्टाईल अँड एरर अँड ट्राय अँड एरर आपण करतच राहिलोच आहे. त्याचं काही फिल्म चांगले निघूनच येतात आणि लोकांना आवडतात, काही पडत नाही, त्यातली गोष्ट वेगळी आहे. तर ही झाली लिखाणाची बाबत. आणि लगानची मी वार्ता की जेव्हा आम्ही लिहायचं चालू केलं होतं तेव्हा बरेच वेळा जसं साहेबांनी सांगितलं की तिथे काय काय अडचणी आल्या असेल ते मी तुम्हाला नक्की आय वूड लाईक टू शेअर विथ यू. जसं की मी सुरुवातीमध्ये सांगितलं की मी टाळाटाळ करायचं की मला नाही ऐकून घ्यायचं, मला हे बनवायची नाही, फिल्म करून रस्त्यावर निघायचं. पण आता करायला बसलो आम्ही तर पहिला ड्राफ्ट आम्ही 22 दिवसात संपवलं. आणि ते करताना आता बरेच मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही पिक्चर बघितला असेल लगान आणि तुम्हाला असं वाटलं असेल की आय वूड लाईक टू आस्क यू की तू 12 वेळा बघितला आहे, विच सीन डू यू थिंक द मोस्ट डिफिकल्ट टू शूट ऑर राईट. असं कोणाला वाटलं. आता मी एकदम ॲब्रप्टली प्रश्न विचारतो म्हणून कोणी तयार नसेल ह्यासाठी, पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटेल की एक सीन तर ह्याचंच काय आहे. फॉर एक्झाम्पल मी एक सांगतो की जेव्हा आमिर खान नरेट करतो की तुम्हाला क्रिकेट काय येतं, तर बोले काही नाही, असं लोक ते फल्लीनी मारतात, बल्ला फेक बल्ली घुमा, बल्ला फेक बल्ली घुमा. तर तिला कळतं की ह्या लोकांना काही माहीत नाही आणि सी एक्सप्लेन्स क्रिकेट काय असतं म्हणून, आणि ती स्टार्ट टीचिंग क्रिकेट. तर माझा पहिला प्रश्न होता की ओके आपल्याला कळलं की हे शिकवणार आहे आता की क्रिकेट कसं खेळतात, क्रिकेटमध्ये का होतं, ती थांबणार कुठे ते मला सांग. कारण क्रिकेटवरती बोलायला लागलो तर अख्खा पुस्तक लिहून एवढ्या त्याचे सगळे रूल सांगावे लागतील. क्रिकेटचं बॅट असतं असं, ह्याला हे शॉट म्हणतात, हे फिल्डिंग असतात, ते सगळं एक्सप्लेन करायला वेळ कुठे आहे आपल्याकडे. ती एक वेगळी फिल्म आहे. आणि भारताचं लहान लहान पोराला माहीत आहे क्रिकेट कसं खेळायचं, तर यू डोंट नीड टू टीच दॅम, तो यू हॅव टू ते संपवायचं. तुम्हाला सांग ते एंड कसं होईल. ते नाही ना आपण लिहू ना. तुम्हाला ओके
आपण लिहिलं की तो तिला शिकवतो की बाबा ग्राउंड असतं, ग्राउंडवरती पिच असते आणि 3 मुख्य त्याचे प्रकार आहेत, क्षेत्ररक्षण, बल्लेबाजी आणि गेंदबाजी. एवढं झालं, मग पुढे काय बोलणार? मग तू क्रिकेट शिकवणार की बॉलिंग 6 बॉलची असते, त्याला बॉलिंग म्हणतो, ओव्हरआर्म बोलतो, मग बॅटिंगचा हे शॉटला हे बोल, सगळं हाऊ विल एक्सप्लेन इट, हाऊ टू एंड इट, कसं करणार? सिनेमामध्ये तुम्हाला हा प्रश्न कुठेही पडत नाही, कारण तो सीन एवढा सहज निघून जातो. पण खरं सांगतो तुम्हाला, त्या माझ्या एका प्रश्नावर की हा सीन संपेल कसा मला सांग, तर मी लिहितो. त्या प्रश्नावरती आम्ही 3 दिवस अडकून होतो. सकाळी 8 वाजता उठायचं, हां मग कसा सीन संपतो हा प्रश्नाने चालू होतं. विचार करत बसलो, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, दुसरा दिवस झाला, तसं 3 दिवस आम्ही अडकून होतो. आता ज्या भागात आम्ही लिहायला गेलो होतो, कलोतेचे फार्म हाऊसवर, तिकडे छोटंसं तलाव होतं, तर तिथे एंटरटेनमेंटसारखं काही प्रयोजन नव्हतं एंटरटेनमेंटसारखं. आणि आमचे फोन नेटवर्क पण लागायचं नाही, तर फोन सगळ्यांचे बंदच होते. तर जास्तीत जास्त काय करायचं म्हणून एक ब्रेक म्हणून तिथे तलावात मी जाऊन ते फिशला मी ती चपाती टाकायची तिथे बसून. ते संध्याकाळी चहाचा पिरियड झाला, चहा पिऊन नंतर मी ते तलावात जाऊन बसायचो 2 मिनटं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आय सॉ द व्हिज्युअल. कसा आला काय आला माहीत नाही, त्याच्यात काय मी एकदम धावत पडत आलो आणि सर सीन मिळाला. वॉट म्हणजे जेव्हा ती एक्सप्लेन करते की क्रिकेट काय असतं, विल गो टू भुवन तिच्याकडे बघतो, मंत्रमुग्ध, आणि ही इज ट्राईंग टू लर्न वॉट शी इज सेइंग, where we will use Gauri's love as well as Gauri's jealousy. म्हणजे गौरी कुठे आली म्हणजे लिसन टू मी वॉट आय एम सेइंग, शॉर्ट ब्रेकडाऊन बघ की विल गो टू गौरी, आणि गौरी बघते की भुवन आणि एलिझाबेथ एक दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये डोळा टाकून एकदम व्यवस्थित मंत्रमुग्ध झालेले आहेत. ही बोलते आणि तो ऐकतो आहे. ती जे प्रेम करते भुवनवरती, त्याची जेलसी निर्माण होते. त्याच्यावरती आम्ही म्युझिकवरती जाऊ, डायलॉग फेड आउट करू, आणि थोडा जेलसीवरती आम्ही ट्रीटमेंट केली, कट, आणि कळलं की क्रिकेट सगळं संपवलं. त्याला कळलं. हे सिनेमामध्ये जेव्हा तुम्ही बघता एक इज सीन वाटतो तुम्हाला, कुठे वाटणं हे लिहायला काय प्रॉब्लेम आहे. तिथे आम्ही 3 दिवस अडकले. एवढं सोपं नसतं. कधी कधी स्वतःच जे प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की आता मी माझा हिरो इथे काय करणार, कळतच नाही काय करणार. पण त्याच्यासाठी मग त्याची सायकॉलॉजिकल पॅटर्न काय असणार, तर त्याचं कोणी मित्र हेल्प करतो का, त्याचा दुश्मन हेल्प करतो का, कसं करतो तो, ते सगळं फाइंड आउट करावं लागतं, एक्सप्लोअर करावं लागतं. तेव्हा जाऊन कुठे आन्सर मिळतो. दॅट्स वाय वॉट आय से स्क्रीन प्ले जे पटकथा आहे, कथापेक्षा जे ती वेगळी असते. नाटकात हा प्रॉब्लेम येत नाही, कारण नाटकात लोकेशन्स नाही आहे एवढे. तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यात 2 पार्ट करणार की एक ऑफिस आहे, एक घर आहे, घरातून इकडे गेलं, आणि ते एक ब्लॅकआउटमध्ये आपण त्याच्यात कमीत कमी आणि मी याला जास्त म्हणून एक आम्ही कॅमेऱ्याच्या सेन्समध्ये बोललो, तो 40चा लेन्स लावलेला आहे, आणि त्या 40च्या लेन्समध्ये मी शूट करतो. जे पहिले आपण कधी काळी सिनेमा मूकपट किंवा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बघितलेले जुने, तर त्याचे मोठमोठे शॉट असायचे, त्याचं कटिंग जास्त नाही आहे. तर त्यातला एक मेन शॉट लावून आपण अख्खी कथानक आपण बघत असतो. सिनेमामध्ये जेव्हा लोकेशनचा व्हेरिएशन मिळाला, जेव्हा कॅमेरा आला, जेव्हा टेक्निक आली, मग ऑटोमॅटिक इंटिरियर एक्सटिरियर डे नाईट व्हायला झाली. मला माझा कंट्रोल आला की मी किती क्लोज जाऊ शकतो, किती लांब जाऊ शकतो, आणि त्यामुळे शॉर्ट ब्रेकडाऊन झाले. शॉर्ट ब्रेकडाऊन्स आले की ऑटोमॅटिक माझे सीन डिवाईड व्हायला लागले की मी रात्री करतो तर कसं, रात्री इंटिरियर करणार तर कसं वाटणार, एक्सटिरियर होईल तर कसं होईल. आणि हे सगळं जेव्हा टेक्निकॅलिटी जेव्हा यायला लागली आणि ते टेक्निकॅलिटी समजून लिहिणं भाग पडलं, दॅट इज स्क्रीन प्ले. म्हणून याला स्क्रीन प्ले म्हणतो आम्ही. ॲक्च्युली स्क्रीन प्ले हा नंतर आलेला शब्द आहे. पहिल्यापासून जे यूज व्हायचा तो इट वॉज स्क्रिप्ट. पण त्याच्यात स्क्रीन प्लेची काही गरज लागली, स्क्रीनच नव्हता तर स्क्रीन प्लेची गरज नाही. पण जेव्हा स्क्रीन यायला सुरुवात झाली आणि नंतर हा शब्दप्रयोग
प्रयोजित झाला की स्क्रीन प्ले लिहिणं एक वेगळी क्राफ्ट आहे. इट इज नॉट एन आर्ट ऑल्सो, इट्स अ क्राफ्ट. कारण ते इज अ टेक्निक आहे. जेव्हा टेक्नॉलॉजी येते तेव्हा एव्हरीथिंग बिकम्स क्राफ्ट. इवन लिहिणं आहे पण तरीसुद्धा दॅट इज टेक्नॉलॉजी बेस्ड लिहिणं आहे. दॅट्स वाय इज कॉल्ड क्राफ्ट. आणि स्क्रीन प्ले हे आर्ट नाही आहे, क्राफ्ट आहे. ज्याला सिनेमाचं क्राफ्ट समजला, ज्यांना कथानक माहीत आहे की हां माझी वार्ता अशी आहे, पण मला सिनेमा म्हणून कधी कधी काळी काय होतं की बरेच आपली उत्तम कलाकृती आहे साहित्यात आणि उत्तम कलाकृती साहित्यामधून फिल्ममध्ये पण बनलेली आहे. एवढीच उत्तम फिल्म पण तयार झालेली आहे. कारण जेव्हा ते योग्य ट्रान्सलेशन झालं, कारण जेव्हा मीडियम चेंज होतं तर ते मीडियमप्रमाणे तुम्हाला लिहावं लागतं. त्याच्यात कधीकधी आम्ही बरेच लोक खूप जास्तच फ्रीडम घेतात आणि सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून आपलं काम करून घेतात आणि वेगवेगळे प्रकार जे योग्य नसेल तसं पण आपल्याला दिसायला मिळतात. तर ते भाग वेगळा. पण जेव्हा तुम्ही ते ओरिजिनल कथानकचं ट्रान्सलेशन ते क्राफ्टमध्ये शिफ्ट करतात आणि ते बरोबर असेल तर तुम्हाला ती फिल्म पण तेवढीच आवडते जेवढी ती नॉवल आवडते. आता कुठली कथा वाचताना एक रीडरला एक फ्रीडम असतं की कॅरेक्टरचं जे चित्रण असेल किंवा माझं मुख्य पात्र आहे तो असा आहे, तर हे माझ्याकडे एक स्वतंत्रता आहे की मी व्हिज्युअलाइज करणार की मला तो कसा दिसतो. तो माझा हिरो आहे, तो मला कसा दिसायला पाहिजे, ती माझ्याकडे स्वतंत्रता आहे व्हिज्युअलाइज करायची. प्रत्येक रीडर जेव्हा वाचत असतो तेव्हा तो आपल्या परीने तो आपल्या नायकला बघत असतो आणि हे त्याचा फ्रीडम होतं आणि त्याचं व्हिज्युअलायझिंग पॉवर असतं. पण जेव्हा सिनेमा आला तेव्हा ते डायरेक्टरचं विजन असतं. डायरेक्टर तुम्हाला जे दाखवतो की बघा हिरो असा आहे ते तुम्हाला बघावं लागतं. ओके. आणि तेव्हा ते डायरेक्टरची परीक्षा लागते की त्याला असा हिरो बनवायचा जे सर्वांना आवडला पाहिजे. ते सर्वांना आवडला पाहिजे की सर्वांना वाटलं पाहिजे की हां हिरो असला तर असंच असलं पाहिजे. दॅट इज डायरेक्टर्स ॲबिलिटी असते. ते जे एक्सप्लेन करतो की हां माझा हिरो असा आहे, तो असा बिहेव करणार, तो या परिस्थितीमध्ये एवढा संवेदनशील आहे, या पद्धतीत तो एवढा रागिष्ट आहे, इथे तो एवढा हसमुख आहे. तर ते जेव्हा आपल्याकडे ते ट्रान्सलेट करतो आणि आपल्याला जेव्हा तो भावतो तर ते डायरेक्टरची आणि स्क्रीन प्ले रायटरची खूबी असते, ती महत्त्वाची असते. आता मला वाटतं की स्क्रीन प्ले जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती थोडाफार तुम्हाला आयडियाला काय फरक पडला आहे की नाही ते कॅन आय सी द हँड ऑफ की तुम्हाला काही प्रश्न असेल तर त्याच्यावरती विचारू शकता. बट काही अवघड नाही, एवढंच आहे स्क्रीन प्लेमध्ये ते आपण जे वाचतो आणि त्याचं एक नाट्य रूपांतर असतं तसं फिल्म रूपांतर जे करतात त्याला स्क्रीन प्ले म्हणायचं. पण त्याच्यामध्ये स्क्रीन प्लेचं फिल्मचं जे रूपांतर आहे त्याचा टेक्निकचा भाग खूप असतो. ज्याला फिल्मची टेक्निक माहीत नसेल की शॉर्ट डिव्हिजन माहीत नसेल किंवा त्याची ग्रामर माहीत नसेल, एक सिनेमाची ग्रामर आहे प्रत्येक भाषाची असते, प्रत्येक लिखाणची असते, तर तशी सिनेमाची एक ग्रामर ज्याला नाही समजली तर ते पटकथा म्हणून ते सिनेमावर येणं मुश्किल होतं. त्यामुळे हे सगळं ज्याला माहीत म्हणून दॅट्स वाय इज की तांत्रिक बाजू आली याच्यात. म्हणून दिस इज क्राफ्ट नॉट दी आर्ट. बरं, तर आता एवढं झाल्यानंतर मी ॲक्सिडेंटली जसं मी म्हणलो की अजीज मिर्झा साहेबांनी एक्सक्यूज मी मला लिहायला सांगितलं आणि मी लिहायला लागलो आणि तिथून मग आशूनी बघितलं आणि वी रोट लगानमध्ये 3 अवॉर्ड मिळाले. हे सगळं मी आयुष्यात कधी विचार केलेला नव्हतं. हे माझा विचार नव्हते की मला रायटर म्हणून खटून घ्यायचं. आणि म्हणून मी सांगतो अजून पण की मी रायटर कमी, क्राफ्टमॅन जास्त आहे, कारण मला सिनेमाचं क्राफ्ट माहीत आहे. आता यावरती तुम्हाला कोणाचे प्रश्न असेल तर विचारू शकता. मी तुम्हाला यथायोग्य ट्राय करेन तुमची जिज्ञासा. हां प्लीज. माझी जिज्ञासा आहे, एखादी कथा वाचून पटकथा लिहिण्यासाठी काय करावं लागते मेहनत, हा पहिला प्रश्न होता. आणि दुसरी माझी विनंती आहे की लगान स्क्रिप्ट लिहिण्यासाठी आपल्याला किती कालावधी लागतो प्लीज.
त्यात तुमचा जो पहिला प्रश्न आहे, कुठलाही कादंबरी सोडा, एक छोटासा थॉट आहे, एक छोटासा थॉट, ते थॉटवरती पण तुम्ही फिल्म लिहू शकता. पण त्यासाठी काय तुम्हाला त्याला आपण जे कुठली गोष्ट असतात आपण ते मॅग्निफाईंग ग्लास घेऊन बघतो आपण, तेव्हा ते बारीकी त्याची काढावी लागते, तेव्हा त्याला मोठं स्वरूप द्यावं लागतं की त्याच्यात ती मला कथा सांगायची असेल तर मला कशी सांगायची आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, यादे म्हणून फिल्म तुम्ही बघितली आहे की कोणीही नाही बघितली असेल. सुनील दत्त साहेबांची फिल्म आहे आणि एक पात्री काइंड ऑफ कॅरेक्टर. आता त्यांची वार्ता त्यांना हे ह्याद्वारेच सांगायची आहे आणि जेव्हा त्यांना एक अजून एक कॅरेक्टरची गरज लागली तेव्हा ही यूज अ शॅडो. ओके, तर हे मेकरवरती डिपेंड असतं की मला माझी वार्ता कशी सांगायची. त्यासाठी तुम्हाला हे पण ठरवायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगतो की लगान जेव्हा लिहायचं असतं तेव्हा आम्ही विचार केला की जे नॉर्मली लोक लिहितात ते आपल्याला नाही लिहायचं. ओके, इट वॉज त्या काळात एवढे रिअलिस्टिक अप्रोच कथाला देत नव्हते. तर वी डिसाइडेड की आम्ही लोकांना असं वाटलं पाहिजे की असं घडलेलं आहे. ओके, तर त्यासाठी जेवढे रिअलिस्टिक डिटेल काढता आली ती आम्ही काढली. फॉर एक्झाम्पल त्याचं पिक्चरचं आम्ही अवधी ठेवलेला आहे 1893 जवळपास. ठीक आहे, तर हाच काळ ठेवायची कारण काय कारण काय, तर कारण एवढंच होतं की आम्ही बघायचो की 1857चं जे विप्लव झालं होतं त्यानंतर बराच काळ इंग्रजाविरुद्ध एक थोडासा हे राग होता. तर आम्हाला पाहिजे होतं की ते नको पाहिजे, ते राग नाही पाहिजे मला अंग्रेजाविरुद्ध, कारण नाही तेव्हा अंग्रेज बघितलं तर मारामारीची वार्ता होईल आणि ती क्रांती आमची नाही, आमची क्रांती वेगळी आहे, आम्ही दुसऱ्या माध्यमातून क्रांती घडवणार आहोत. तर त्या पिरियडपासून आम्हाला थोडंसं लांब जावं लागेल. सो दॅट्स वाय वी हॅव टच दॅट पिरियड 1893 नंतरचा. आता त्याच्यात फक्त राजकीय कारण न बघताना क्रिकेटमध्ये काय काय बदल झाले ते पण बघायचे होते, कारण त्यापूर्वी व्हाईट बॉल होता. आता ते व्हाईट बॉल घेऊन येतं आम्हाला सगळं ते परत बरेच त्याच्यासाठी कारणं द्यावं लागेल. तर ते अवॉइड करण्यासाठी वी टूक दिस पार्ट, बिकॉज यानंतर रेड बॉल चालू झाला होता सर्वकडे. ओके, आणि कारण मी नवीन वार्ता करतो जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा बरंच काही नवीन दाखवलं मी तर ते लोक असंभव आहे. आता मी लहान तेव्हा सपोज जे कोणी लहान असेल 10-12 वर्षाचं ज्यांनी फिल्म बघितली असेल त्याला आवडली, कारण ते रेड बॉल बघितला तर आपलाच बॉल आहे. पण त्याला ते मी व्हाईट बॉल दाखवला तो बोल ना की हॉकीचा बॉल घेऊन खेळतात कसं काय, तर ते प्रश्न नाही पडला पाहिजे. तर त्यांना ते जे माहीत आहे ते आपण दाखवूया. तर तो पिरियड आहे 1893 नंतरचा, म्हणून 1893 हा पिरियड आम्ही धरला. आणि तेव्हा एवढी शांती थोडीशी होती आपल्या ह्याच्यात, बिकॉज वी टूक द प्लेस इज द सेंट्रल प्रोव्हिन्स, मध्य भारत असं धरून चाललं होतं, म्हणून त्याची भाषा मी अवधी ठरवली. ती गोष्ट वेगळी की आम्ही शूट भुजमध्ये केलेलं, बिकॉज आम्हाला ते पिरियड पाहिजे होतं, सगळं खाली पाहिजे होतं, कुठेही मॉडर्न इलेक्ट्रिकचे तार पण दिसायला नको व्हायचे, म्हणून ते आम्ही त्या भागात गेलो. त्यासाठी बरेच लोकेशन बघितले होते आम्ही की पटोडीमध्ये शूट करूया किंवा चंबलच्या याच्यात शूट करायचं. तर फायनली वी अराईव्ह ऑन द भुज, जिथे आम्हाला सगळे लोकेशन मिळाले आणि अंग्रेज कॅन्टोन्मेंटसाठी मांडवी. आणि सिनेमा जगातली पहिली फिल्म आहे जी एकाच जागावर स्टार्ट टू एंड फिनिश झालेली फिल्म आहे. आम्ही 2 जानेवारीला तिथे पोहोचलो भुजला. 5 जानेवारीपासून शूटिंग चालू झालं, 22 जूनला संपवलं. त्यात प्रत्येक आर्टिस्टला मतलब इंडियन जेवढे ॲक्टर्स होते त्यांना फक्त 15 दिवसची सूट होती की बाबा 15 दिवस यू कॅन रिलॅक्स, यू कॅन गो होम. ज्यांना नाही जायचं तर प्लीज जाऊ नका, इथे जर राहायचं असेल तर राहा, फिरा इकडे तिकडे. पण 15 दिवस, बिकॉज दॅट 15 दिवस आय वॉज शूटिंग विथ अंग्रेज. ते अंग्रेज पार्ट जे होतं मांडवीचं, त्याचं कॅन्टोन्मेंटचं पार्ट होतं, ते आम्ही शूट करत होतो. एवढंच ठरवलं होतं. माझी काही डिमांड होती आर्मीन खान जवळ ॲज अन असोसिएट म्हणून, कारण ते मला हँडल करावं लागणार आहे. तर आय सेड की बाबा जेव्हा एवढा लांब पिरियड असतो शूटिंगसाठी, तर हे जे वेगवेगळे आर्टिस्ट आहेत प्रत्येकाचे इगो असतात.
आणि ते सांभाळून सगळ्यांना ठेवायचं आणि शूटिंगसाठी चांगला मूड ठेवायचा खूप डिफिकल्ट टास्क असतं. तर त्यासाठी एकच करावं लागेल की आपल्याला एव्हरी संडे नो वर्क सुट्टी पाहिजे. अँड दुसरा कोणी प्रोड्युसर असता तर तयार नाही झाला होता, बिकॉज थँक्स टू आमिर ही वॉज अग्री आणि एव्हरीथिंग वॉज पेड. प्रत्येक माणसाला त्या दिवशी मग पर डे मिळतोच आहे, पण संडे इज कंपल्सरी सुट्टी. म्हणजे त्यांना लोकांना तुम्हाला जे करायचं करा. अच्छा, दुसरी गोष्ट मी सांगितली होती जी त्यांनी मान्य केली, मला खूप आवडली आणि ते अजून पण तो फॉलो करतो असं मला वाटतं. आय सेड बॉस, मी फेवरमध्ये नाही आहे की आपण जे काही शूट करतो ते लोकांना नाही दाखवायचं. मी काय शूट करून आणून दाखवतो ते लोकांनी बघितलं पाहिजे. तर मी शूट करताना जे करतो ना, आय डोंट वॉन्ट टू सी यू गाईज. कारण जेव्हा मी लहान होतो, मी जेव्हा फिल्म बघितलेली तर मला माहीत नाही दिलीप कुमार अजितला कसा मारतो किंवा कसा डान्स करतो. मी फक्त पडद्यावरती बघतो आणि मंत्रमुग्ध होतो की वा कमाल आहे. ते कमाल आहे ना, ते त्याचाच आहे, कारण ते गुपित आहे, ते रहस्य आहे, ते पडद्यावरतीच बघायचं. ते कसं केलं, किती टेक झाले, ते सगळं बघितलं ना की त्यांचं ते चार्म आहे ना ते निघून जाईल. तर त्यासाठी आपण फिल्म कसं घडवतो आहे, फिल्म काय करतो ते मेकिंग आपणच शूट करायचं आणि आपण ठरवू कधी रिलीज करायचं. ओके. आता बरंच काय वेळी काय होतं की भूजला शूटिंग करायला गेले लोक, तर बरेच आर्टिस्ट आहेत, बरेच फोटो काढतात, त्यांच्याबरोबर त्यांचे फॅन्स येतात, ते लोक फोटो काढतात. मग ते भुजमध्ये डेव्हलपिंगसाठी दिले तर स्टुडिओवाले मोठे फोटो लावून ब्लॉग करून लावतात पब्लिसिटीसाठी की माझ्याकडे एवढे लोक फोटो काढून गेलेले, शूटिंग करून गेलेले इथे. त्याने काय होतं की माझा हिरो कसा दिसतो, काय करतो, ते बरीच चीज उघड पडते. तर त्यासाठी आम्ही ठरवलं होतं की प्रत्येक जेवढे कलाकार होते, भूजचे पण कलाकार होते, त्याचे गावातले पण होते आणि आमचे मुंबईवरून घेऊन गेले ते सगळे कलाकार होते, त्यांना सांगितलं बाबा रे तुम्ही फोटो काढा पण डेव्हलप करायला बाहेर द्यायचं नाही. तुम्ही ते प्रोडक्शनला द्या. आणि प्रोडक्शननी एक स्टुडिओबरोबर डील केलं होतं की आम्ही तुला एवढा धंदा देणार, तू याचे एक पण फोटो बाहेर काढायचे नाही. आणि आम्ही तिथे प्रिंट करून त्या लोकांना डायरेक्ट देऊन जायचं. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की तुम्ही लगानची पब्लिसिटी कदाचित बघितली असेल, कुठेही कुठल्याही ॲक्टरच्या हातात बॅट बॉल असा काही प्रकार नाही. खाली उभे आहेत सगळे आणि बघतात, काय बघतात माहीत नाही. तर ते रहस्याचं ते करून ठेवलं, तर गुपित ठेवलं तर की लगान काय आहे माहीतच नाही. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या, मी दाखवतो काय. आणि बरेच लोकांना कळलंच नव्हतं की अरे बाबा क्रिकेटची वार्ता आहे. सो दे वर सो एक्साइटेड आणि दे एन्जॉयड एव्हरी मुवमेंट. पण त्यांना काहीच माहीत नाही, ते प्री ऑक्युपाईड नव्हतं त्यांचा थॉट. नाही तर कधी कधी आपण जे पिक्चर प्रोमोमध्ये बघतो किंवा पहिल्यापासून मेकिंगमध्ये बघितलेलं आहे, तर आपलं माइंड आपणच एक डिसाईड करतो की हां असं असेल, आता हिरो असं करणार किंवा हो हे करणार. पण आम्ही तसा काही चान्स दिला नाही की तुला जाणूनच घ्यायचं असेल ऑडियन्सला, तर त्याला थिएटरमध्ये यावं लागेल, बघावी लागेल आणि एन्जॉय करावं लागेल. आणि त्यामुळे ही अग्री टू दॅट पॉईंट असतो. कारण असं प्रोड्युसर मिळणं पण तुमची बाजूला समजून घेणारा आणि त्याप्रमाणे करणारा पण मिळायला पाहिजे. ते कधी क्वचित घडतं, आमच्या नशिबाने ते घडलं आणि त्यामुळे तयार झालं होतं. आता तुमचा दुसरा प्रश्न काय होता? लिहिण्यासाठी किती कालावधी? ओके. तर पहिला ड्राफ्ट जेव्हा आम्ही लिहिलं होतं त्याला कलोतेमध्ये गेले आम्ही आणि तिथे जाऊन जे लिहायला बसलो तर फर्स्ट ड्राफ्ट आम्ही लिहिलं होतं ते 22 दिवसात लिहिलं. सकाळी 8 वाजता उठायचं, ब्रश केलं, चहा पाणी पीत नाश्ता करत भुवन क्या करता है हा प्रश्न करून चालू व्हायचं. दुपारी जेवताना जेवण झालं, हां गौरी क्या करते हे प्रश्नही चालू व्हायचं. संध्याकाळी चहा झाली, रात्री जेवण झालं, 10 वाजता झोपायचं. एंटरटेनमेंटसाठी एक खूपच खाडबूड असं छोटंसं कॅरम बोर्ड होतं, बाकी काहीच नव्हतं. नो मोबाईल नथिंग. तर हे 22 दिवस लगातार फक्त आमचे प्रत्येक कॅरेक्टरबरोबर आम्ही जगायचो की हा कसा बिहेव करणार, हा का करतो, ह्याचा बिहेव. आता गोली कसा आहे, गोलीचा प्रॉब्लेम काय आहे, गोली कशाला तयार होतो,
तो कशाला टीममध्ये येतो. तो टीममध्ये यासाठी होतं की मला 3-3 पोरं आहे, मी त्यांना जेवण कसं घालणार. तर अंग्रेजांना मी 3 गुन्हा लगान दिलं तर माझ्याकडे राहणार काय, माझं पोरं मारते उपाशी पोटी, तर ते नाही पाहिजे मला, तर मी लढतो. तर प्रत्येकाचा एक मोटिव्ह आहे की ते कशाला जॉईन करतात भुवनला. आणि भुवनला आम्ही दाखवलं आहे की ही नोज की प्रत्येकाची विकनेस, तो त्याच बिंदूवरती हात ठेवतो की तुला खेळावं लागेल, नाही तर हे 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 होईल, आणि ते जागृत करतो त्याच्यामध्ये ती भावना. इट इज अ काइंड ऑफ अ डिफरंट क्रांतीच होती. ओके, पण दिस वॉज अ फर्स्ट ड्राफ्ट. त्यानंतर आम्ही निदान एक 12 ड्राफ्ट लिहिलेले आहे. त्याच्यात बराच बदल झाला, चेंज करत राहिलो. पहिले कधी एका काळी एक छोटा राजकुमार पण होता, पण इट वॉज नॉट हेल्पिंग द स्क्रिप्ट तो, बिकॉज देन ती अंग्रेज जी हिरोईन आहे ती पॉईंटलेस होऊन जात होती, किंवा ती काय करणार, तिला ॲक्टिव्हिटी पाहिजे, म्हणून ते वी केप्ट हर आउट. तर तसा बराच बदलाव होत राहतो. तर 12 ड्राफ्ट लिहिले. त्यानंतर आता संवाद लेखन हे वेगळी गोष्ट असते, आणि डायलॉग रायटिंग, आणि डायलॉग रायटिंग आणि डायलेक्ट हे पण वेगळा प्रकार असतो. तर जेव्हा आम्ही लिहिलं होतं ते आमची बंबई या हिंदीमध्ये आम्ही लिहून तयार झालेले प्रत्येकाचे डायलॉग, क्या कर रहा है आणि वगैरे वगैरे. तर आम्ही बोललो नाही, आपण रिअलिस्टिक अप्रोच देतो आहे, तर त्याची भाषा पण थोडीशी पिरियडसारखी आणि सेंट्रल प्रोव्हिन्सची भाषा असली पाहिजे. तर त्यासाठी मी डिसाइडेड की इट्स अवधी, कारण भोजपुरी बरीच यूज झालेली होती जसं गंगा जमनामध्ये आणि ते. तर मी डिसाईड की याला अवधी टच देऊया, आणि अवधीसाठी KP सक्सेना साहेब इज नॅशनल अवॉर्ड विनर. तर ह्या फिल्मचे डायलॉगची स्क्रिप्ट त्यांना देण्यात आली आणि सांगितलं साहेब तुम्ही याला अवधीमध्ये आम्हाला ट्रान्सलेट करून द्या. सो ही गेव द डायलेक्ट ऑफ दी अवधी, दॅट ऑल्सो 100 years ओल्ड अवधी. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आम्हाला पण कळत नव्हतं की अरे बोलला काय करून, कारण इट वॉज व्हेरी हार्डकोर, व्हेरी प्युअर अवधी. तर आम्ही रिक्वेस्ट करून परमिशन त्यांची घेऊन त्याला थोडंसं सॉफ्ट केलं. जसं त्याच्यात होतं की तोको मोको हे लँग्वेज होती की तोको का चाहिए, मोको हे चाहिए करेन. तर आम्ही त्याला सॉफ्ट वर्जन करून तो हे मोहे केलं. म्हणजे लोकांना पण कळू दे काय बोलताय, नाही तर ते आपण अवधी शिकवत नाही आहे त्यांना, पण ते फील द्यायचं आहे म्हणून ते थोडंसं सॉफ्ट वर्जन त्याचं केलं. अँड सेंट्रल प्रोव्हिन्सची स्टोरी आहे, अवधी लँग्वेज घेतली. अँड बाकीचं ते 22 दिवस तुम्ही मी पहिला ड्राफ्ट झाला होता, त्यानंतर 12 ड्राफ्ट मी काम केलं. जे शूटिंग केलं होतं इट वॉज 13 ड्राफ्ट. अच्छा, यातमध्ये असं होतं की आता तुम्हाला एक गुपित सांगतो की 13 ड्राफ्टपर्यंत लिहून झालं होतं, क्लायमॅक्स लिहिलेलं नव्हतं. कारण याच्यात थोडा असा आमच्यामध्ये क्रिएटिव्ह वाद होता की आम्ही त्याला 5 दिवस आणि 2 इनिंग हे टेक्स्चर द्यायचं किंवा 1 इनिंग द्यायचं. कारण 1 इनिंग दिलं तर वन डेचा फील नाही आला पाहिजे, कारण वन डेचा फील आला तर गंडवतं आहे असं नाही वाटलं पाहिजे. आणि 5 दिवसाची मॅच ठेवली, 2 इनिंग ठेवली तर बापरे किती होईल हा प्रश्न पडत होता. आणि मग पहिली इनिंगमध्ये एवढे रन केले, दुसरी इनिंगमध्ये हे करते, ते सगळं एक्सप्लेन करायला खूप गोंधळ आहे. तो वी डिसाईड की वी थोडासा एस्केप रूट मारूया, आपण 5 दिवस सोडूया, 2 इनिंग नाही ठेवायची, आपण 1 इनिंग ठेवूया. पण 1 इनिंग आपण 3 दिवसापर्यंत ठेवू. अँड इट इज नॉट 50 ओव्हर्स, इज 100 ओव्हर्स. तर वन डेचं फील नाही येणार. सेम टायमाला आम्हाला ते 2 इनिंगचं बर्डन नको होतं. तर अख्खा क्लायमॅक्स शूटिंगवर आल्यानंतर आम्ही 6 वाजता पॅकअप व्हायचा. आमचा 45 मिनिटचा रस्ता होता जिथे आम्ही शूटिंग करत होतो आणि राहत होतो. तर तिथून गाडीतून इथपर्यंत येऊन फ्रेशन अप होऊन 8 वाजता क्लायमॅक्स लिहायला बसायचो. 11पर्यंत लिहायचं आहे आणि सकाळी 5 वाजता उठून परत शूटिंगला जायचं आहे. तो एंटायर क्लायमॅक्स इज रिटन दॅट वाईल शूटिंग. तर हे खूप मेहनतनंतर बनलेली घट, पण त्याच्यात प्रत्येक जणांनी आपला जीव ओढला आहे आणि 100% देऊन काम केलं. प्रत्येक आर्टिस्टांनी केलेलं आहे, प्रत्येक सिंगर, कोरिओग्राफर्स, फाईट मास्टर्स आणि अंग्रेजसुद्धा
त्या लोकांनी जे मेहनत केलेली आहे, कॅरेक्टर जगलेले आहेत, अद्भुत. आणि आम्ही एक ठरवलं होतं की तिथे गेल्यानंतर आम्ही कोणाच्या पर्सनल नावाने कोणाला हाक मारते मला. आमिरला कधी आम्ही आमिर बोललो नाही, मी भुवनाथ करून हाक मारायचो. तो लाखाचा आहे, तो गोलीचा आहे आणि तो ती गौरीचा आहे. कारण त्यांना पण कळू दे की हे मीच आहे म्हणून. ते आत्मसात व्हायला पण आम्ही त्यांना तेच नावाने बोलत राहिलो. तर ही आहे लगानची वार्ता. आणि मला वाटतं की एवढं पुरेशी असेल. आणि जास्त जाणून घ्यायची कोणाला प्रश्न असेल तर अजूनही विचारू शकता. एनीवन एल्स? या प्लीज. सर, लगानचे स्टोरी लिहिताना सॉंग्स जे आहेत ते नॅरेटिव्ह पुढं नेतात त्या स्टोरीला. तर तुम्ही स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्ट लिहिताना सॉंग्स इंटिग्रेट केले होते का की विदाउट सॉंग तुम्ही स्क्रिप्ट फायनल? नो नो, ते करावं लागतं. बिकॉज ती ॲज आय टोल्ड यू की मला तिथे ब्रेक मूड करायचं असेल मग आता मला ते थोडंसं रोमॅन्स बिल्डअप करायचं आहे. ठीक आहे. तर ते जेव्हा तिथे ओरी छोरी नाही येणार तेव्हापर्यंत ते रोमॅन्स बिल्डअप नाही होणार. हां. आणि मला दाखवते त्या लोकांनी खूप मेहनत केली. दे आर प्रिटेंड आणि तयार आहेत. तर तेव्हा ते गाणं पाहिजे बार बार हां बोलो यार हां. ते नाही आलं तर ते बुस्टअप होणार नाही, एनर्जी दिसणार नाही. तर ते पहिले ठरवले जातं की इथे आता वाटतं की हातातून सगळं गेलं, आपल्या हातात काही नाही, आपण हरलो तर काय करावं लागेल? तर देवाची आराधना करावी लागेल. तो पालनहारे होतो, मग भजन होणार. ते तसं ते ग्राफमध्ये ठरवलेलं होतं की इथे भजन येणार, इथे रोमॅन्टिक सॉन्ग येणार, इथे येणार. तर ते दॅट इज बिकॉज दॅट इज अ पार्ट ऑफ स्क्रीन प्ले. तुम्हाला जेव्हा ते मूड बिल्डअप करायचं असेल तर यू नीड द सॉन्ग. तर ते करावं लागेल. तसं ते पहिल्यापासून केलेलं होतं. हां जी. स्क्रिप्ट रायटिंग करत असताना दृश्य आणि संवाद एकाच वेळेला लिहिलं गरज नाही आहे तशी. तसं केलेलं बरं असतं एक आयडियासाठी, पण नॉट नेसेसरी. कारण काय आहे स्क्रीन प्लेमध्ये कधी कधी आता आम्ही जस्ट मी आणि आम्ही एक नवीनच प्रकार करून तयार झालेलो आहे. ती येईल लवकर, बघूया कधी येते ते. बट त्यात काय आहे, आम्ही वी बिल्डअप द इव्हेंट की ही घटना आहे आणि ही घटनामध्ये काय काय होतं. तर फिल्मचा मला एक कॅनव्हस तयार करायचा असं. जेव्हा खराबचा जेव्हा पेंटिंग करतात तर पहिले स्केच मारून घेतात, मग डिसाईड करतात मला कलर स्कीम काय पाहिजे, कुठे स्पेस द्यायचा, त्याचे टेक्स्चर काय असणार, त्याचं मूड काय असणार, ते हळूहळू डेव्हलप होतं. तर त्या प्रकारे ही पण हे ती बांधणीच आहे, हे चित्रपट आहे. ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये मुवमेंट आहे म्हणून आपण त्याला चलचित्र म्हणतो, पण ते ऑलमोस्ट इट्स अ काइंड ऑफ पेंटिंग ओनली. पण इट डिपेंड्स की हाव तुम्ही त्याला करा. पण डायलॉग पहिलेपासून पण लिहू शकतो, लिहिताना पण स्क्रीन प्ले. माझा एक सीन आहे की एक दोन भाऊ एक ब्रिज खाली भेटले आणि भांडतात की तू असा कसाला करतो आणि हे कसा. एक कंटेंट झालं, त्याचा मूड झाला आणि सोडलं मी लिहून. तर डायलॉग रायटर बोललं हे बोलणार आहे, काय होणार आहे, मग नंतर तो लिहिणार ना. आता लिहिताना कधी कधी होतं की मलाच सुचलं आणि मी सांगेल की मेरे पास आहे गाडी बंगला, क्या है तुम्हारे पास, मेरे पास माँ आहे, वाव, झालं तिथे लिहून झालं. ते दोन्ही प्रकारे करू शकतो तुम्ही. तर असला काही बांधील नियम नाही की डायलॉग सकटात तुम्हाला लिहायला लागेल की डायलॉगवर लिहायला. तर मी हां जी सॉरी आय डिडंट हिअर. सुरू झाला किंवा तयार झाला आणि थिएटरमध्ये लागला त्याला तो त्याला प्रतिसाद मिळाला असं वाटलं का? आम्ही शूटिंग संपवलं 22 जूनला आणि पॅकअप करत होतो. आता फ्लाईट पकडून यायचं आहे. आमिर नोज मी क्वाईट, त्याला माहीत आहे की मी थोडासा ब्लंट आहे आणि माझं ओपिनियन रोखोक असतं. म्हणून त्याने विचारलं की काय वाटतं तुला. मला सी वॉट एव्हर वी डिड त्याचे 2च रिझल्ट आहे, तिसरा नाही आहे. एक रिझल्ट आहे लोक कचरा पेटीत टाकणार, आपल्याला विसरून जाणार, आपल्याला दुसरा धंदा बघावा लागेल, सिनेमा करणार नाही. दुसरा आहे लोक डोक्यावर घेऊन नाचतील. हे 2 मी माझे ओपिनियन सांगून मी घरी आलो. थँक्यू. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढे हे ठेवून मला ऐकलं, मी ऐकून घेतलं सगळं आणि आय होप की तुम्हाला आवडलं. हां जी प्लीज. लगान सिनेमाशिवाय पटकथा चांगले असलेले तुमच्या दृष्टीनं हिंदी आणि इंग्लिश पिक्चर कुठले
मला जसं वाटतं मोगलाई असं पीठ चांगलं जी 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 त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला 2-3च सांगणार जास्त, कारण नाही तर आपण बरंच बोलू शकतो. मला मोठी बाटली पाणी घेऊन बसावं लागेल. सी उत्कृष्ट कथा ते गंगा जमुना तुम्ही बघितलेली आहे काय? ओके. नाव गंगा जमुना जेव्हा सलीम जावेद साहेबांनी यशजींना भेटायचं होतं आणि त्यांना सांगायचं होतं की मला ही फिल्म लिहिलेली आहे, तर त्या फिल्मची स्टोरी काय आहे, तर त्यांनी सांगितलं की बाय फर्स्ट हाफ गंगा जमुना, सेकंड हाफ मदर इंडिया. एवढं सांगून संपवलं आणि त्यांनी सांगितलं ओके आपण चालू करूया. अँड दॅट फिल्म इज दिवार. ओके. आता बरेच कधी कधी काय असतं की आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती काही कथा आहे, तुम्ही लहान असताना आईनी काही गोष्टी सांगितलेली आहे, टीचरनी काय सांगितलेली आहे, ती आहे आणि ती कुठे रिफ्लेक्ट दिसली तुम्हाला की तुम्हाला माहीत नाही हे काय आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू की शोले जय वीरू हे करण अर्जुन आहे, भीम आणि अर्जुन आहे, आणि ठाकूर हा द्रोण आहे. तो सांगतो द्रुपदला घेऊन ये. दॅट्स इट. हे जे तुम्ही बघितलं आहे ना, तिथे कुठेतरी तुम्हाला सिमिलॅरिटी मिळतं ना, तुम्हाला ते आवडतं. तेच आहे ते मी सांगत नाही आहे, पण ते इज व्हेरी क्लोज टू दॅट. तर पंचतंत्रची स्टोरी आहे, ह्यातली कथानक आहे. तुम्ही जे आता बघा किती सुंदर उपयोग करून घेतला आहे धुरंधरमध्ये, माइंड ब्लोईंग आहे, हॅट्स ऑफ आहे की जे पॉप्युलर गाणे आहेत ते गाण्याची बॅकड्रॉपमध्ये यूज केलेलं आहे त्यांनी, बिकॉज ते चाल तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला ते आवडतं. तम्मा तम तेव्हा गाणं आवडलं की नाही माहीत नाही, पण इथे खूप सूट होतं. तर तसं बरेचदा काय असतं की जुनी कथानक वार्ता तुमच्या डोक्यात असतं, तर ते तुम्ही ते त्याला रिपीट करून देतात. ते आता तुम्ही जसं सांगितलं मोगले आलम, गंगा जमुना आहे, नया दौर आहे. मी माझे बरेच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की लगान लिहिताना, आता तुम्हाला पण सांगतो, लगान लिहिताना माझं इन्स्पिरेशन इज नया दौर. तर त्या काळाची खूपच ॲडव्हान्स सब्जेक्ट. हां, कॉपी करणं नाही आहे, इन्स्पिरेशन असणं पाहिजे. दॅट इज नॉट द कॉपी ऑफ दॅट एनी फिल्म, बट ते त्याचा जे भाव आले आहेत ना, ते एक जिद्द आहे, ते एक त्याला अंडरडॉग म्हणतात, ती जे फायटिंग स्पिरिट आहे ते आणायला पाहिजे. दॅट वी ट्राय टू ब्रिंग इट. यस सर. त्यावेळेस लगान फिल्ममध्ये शेवटचे 2 दिवस राहिलेले असतात, म्हणजे फिल्ममध्ये 2 दिवसाचा खेळ बाकी असतो. त्यावेळेस ते तुम्ही लोक जमवले होते. ते लोक जमवण्यामागचं कन्सेप्ट काय? ती माणसं घरातून त्यांना सांगितलं होतं की तयार होऊन यायला, का त्यांना पर डे त्यांना पैसे होते? कारण ती एवढी लोक कशी काय जमवली होती? कारण 2 दिवसात एवढी लोक जमणं, कारण त्यावेळेस ते ग्रीन पडदा नव्हता किंवा AI पण नव्हतं किंवा ते डबल रेप्लिका पण नाही दाखवू शकत होतं, पण ती एवढी सगळी त्या प्रमाणात माणसं तुम्ही गोळा केली, तर त्याचं काही कन्सेप्ट मला सांगतो. नक्की. आता हे जे व्हिज्युअल इफेक्ट आहे त्याचे मी तुम्हाला ते थोडीशी एक लूप होल सांगून टाकतो की जे शेवटच्या दिवशी जे माणसं आलेले आहेत ते आम्ही एकच दिवशी मागवले होते. एका दिवशी 10,000 लोकांना जमा केलं होतं आणि प्रत्येक गावातून जाऊन आणि रिक्वेस्ट केली होती, कोणी पॅन्ट घालून यायचं नाही, कोणी हे करू नका, प्लीज करा. आणि सगळे तिकडे आमचे तिकडचे लोकलचे एक कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी खूप मेहनत घेतली आणि प्रत्येक गावात जाऊन ट्रक पाठवून ट्रकमध्ये बसून सगळ्यांना आणलं, सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करायची. तर एका दिवशी आम्ही 10,000 लोकांना जमवायची कोशिश केली. दॅट टाईम इट वॉज 5 कॅमेरा सेटअप. आणि तेव्हा एंटायर युनिट वॉज इन दी कॉस्ट्युम्स. मी पण पागोटा बांधून धोती घालून तिथे कुठेतरी उभा होता कॅमेरा लपवून. ते तिथे हे लोक 5 ठिकाणी 5 कॅमेरा होते अँड वी वर पार्ट ऑफ द क्राऊड. मी कॅमेरा घेऊन क्राऊडमध्ये बसलेलो. काहीच नाही ना त्याचं. ते पहिल्या दिवसचे जेवढे शॉट्स आहेत ना म्हणजे क्राऊडचे, ते एकाच दिवशी आम्ही शूट करून घेतलं. ते जर ठरवलं होतं हे शॉट पाहिजे. तिथे कुठेही टेक्निक वापरलेली नाही. ठीक आहे. देन जेव्हा आम्ही जेवढे फिल्डिंगचे शॉट्स आहेत ते सगळे माझे शॉट्स आहेत, कारण आम्ही 2 मिनिटमध्ये शूटिंग करायचो.
सेंटरमध्ये जेव्हा जे क्रिकेटचं पार्ट आहे तेवढं पार्ट आशुतोष शूट करतो आहे बॉलर बरोबर आणि बॅट्समन बरोबर. आणि बॉल बाउंड्री क्रॉस केला, त्यांनी कॅच सोडला, त्यांनी कॅच पकडला, ते जे शॉट एवढेच आहे ते वेगळे आहेत. तिथे खाली 200 माणसं आहेत आणि ते प्रत्येक फिल्डिंगचे शॉट्स आर वेगवेगळे. अरे तू इथे जा तू, आणि तेच आहेत आणि त्यांच्यामध्येच आम्ही काम करून घेतलेलं आहे. आणि मग एका दिवशी जेव्हा ते एडिट होऊन बाकीचे शॉट बरोबर लागतं तेव्हा वाटतं तुम्हाला ते स्टेडियम भरलेलं आहे. ओके, सो इट अ सिम्पल टेक्निक होती, शॉर्ट डिझायनिंग होतं तिथे आणि त्यामुळे ते आम्ही अचीव करू शकलो. आम्हाला काही स्पेशल इफेक्टची गरज लागली नाही. तर आय होप तुम्हाला सगळ्यांची जे काही कुतूहलता होती लगानबरोबर ती कदाचित अपेक्षाप्रमाणे योग्य होईल एवढं सांगून मी माझं बोलणं संपवतो. थँक्यू व्हेरी मच.